श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे. आजचा हा स्वामी संदेश निश्चितच खास होणार आहे. तसेच आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला तुमच्या मनाला प्रेरणा देईल, तसेच तुमच्या मनातील असंख्य विचारांना चालना देण्याचं काम, तसेच असंख्य विचारांना थांबवण्याचं कार्य हा स्वामी संदेश करेल. त्यामुळे तुम्हाला जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे तुम्ही स्वामी संदेश ऐकत चला. स्वामींचे हे संदेश आपल्या मनाला प्रसन्नता देतात, तसेच आपल्या मनातील असंख्य विचार ते काढून टाकण्याचं कार्य हे स्वामींचे संदेश करत असतात. तसेच आपल्या मनाला धीर देण्याचं कार्य हे स्वामींचे विचार करतात. त्यामुळे तुम्हाला ज्याप्रमाणे वेळ भेटेल त्याप्रमाणे तुम्ही सकाळ संध्याकाळ स्वामी संदेश ऐकत चला. श्री स्वामी समर्थ. चला तर मग स्वामी संदेशाकडे वळूया. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेली पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. जो असे कारण सर्व सृष्टीशी, अकारणे जो लावी भक्तीशी, भुलवी मनाच्या दंभयुक्तीशी, असा अविनाशी स्वामी माझा. विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा, तुझी तिथून साथ देतो मी. जाणीव ठेव शुद्ध मनासी, काय व्यर्थ बरळतो, कशाची असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. ऐक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे. मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकार भरोसा मानू नये. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी नेहमी सांगतात, बाळा भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तू फक्त प्रयत्न कर. तुझ्या प्रयत्नाला यश देण्याचं कार्य हे माझं आहे. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त आणि फक्त स्वामींमुळेच येते. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. प्राण गेला तरी दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये. नेहमी आपलं मन अहिंसावादी असावं. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असं काहीच नाही. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीही विसरू नका. तुम्ही जीवनामध्ये फक्त 3 व्यक्तींना कधीच विसरू नका, ज्यांच्यामुळं तुमच्यावरती वाईट वेळ आली आहे आणि ज्यांनी तुम्हाला वाईट वेळेत साथ दिली आहे आणि ज्यांनी वाईट वेळ आणण्यासाठी तुम्हाला प्रयत्न केले आहेत आणि वाईट वेळेत तुम्हाला साथ न देता त्यांनी तुम्हाला हिणवलं आहे. अशा लोकांना तुम्ही कधीच विसरू नका. मी आहे ना तुझ्या पाठीशी, घाबरतो कशाला. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, सदैव तुला साथ देत राहणार आहे. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते, मग तळमळही आपोआप जाते. श्री स्वामी समर्थ. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींच्या मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहे, ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. जेथे नाम आहे तिथे मी आहे. नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. श्री स्वामी समर्थ. जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. श्री स्वामी समर्थ. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना सामोरं जायचं असतं. स्वामी नेहमी आपल्या संकटांना आपल्यापासनं दूर ठेवतील, पण आपल्याला स्वामींचा भक्तिरूपी मार्ग धरणं आवश्यक आहे. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. विचारावर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात, आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात. सबबीवर लक्ष ठेवा, त्यातून चारित्र्य घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. तू कर मत फिक्र जो हुआ नहीं, मैं करूँगा वो जो तू सोचा नहीं. सुख इतके द्या जेणेकरून अहंकार येणार नाही, आणि दुःख इतके द्या की देवावरील आस्था उडू नये. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवर खिल्ली उडू नका, कारण की काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.
उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा, कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचा सुद्धा करावा. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे राहू देणार नाही. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणतात, काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला देखील तितकंच भाग्य लागतं. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. तुम्हाला फक्त त्या संकटांना सामोरं जाण्याची गरज आहे, त्या संकटामध्ये स्थिर राहण्याची गरज आहे. दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात, तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्याला परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत्व येते. तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला दळ्यात अडकवून तुमची कठपुतली करतो. त्यामुळे तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका. समाधानी राहा, सुखी व्हाल. भक्ती करा, मुक्ती मिळेल. ध्यान करा, ज्ञान मिळेल. प्रार्थना करा, प्रगती होईल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. कला शिका, अमर व्हाल. व्यसन सोडा, शांती मिळेल. सहाय्य करा, सोबत मिळेल. दान करा, धन मिळेल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. श्रम करा, सुख मिळेल. जिथे सर्व असमर्थ ते फक्त श्री स्वामी समर्थ. मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे, मी वारा आहे, मी पाणी आहे. आकाशही मीच आहे, गाणगापुरात मीच आहे, ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, मीपणा दूर ठेवून जा, विश्वास ठेवा, पदरी अपयश कधीच येणार नाही. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. त्यामुळं दिवा हा पहिला आपल्या मनामध्ये लावा. निशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत ए स्मृतगामी, अशक्यही शक्य करतील स्वामी. कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुरलेले. चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते, स्वामीचरणी मन सहज दूर होते. शनोशनी वाटे स्वामी नामाचा आधार, स्वामी संग धरता कोण राहील निराधार. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते. विश्वास ठेव, अरे जे माझा हात पकडतो त्याला कधीच कोणाचा पाय पकडण्याची गरज भासत नाही. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत, हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य आहे. सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेनं जवळ घेणारे स्वामीशिवाय कोणीही नाही. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. तुमचं उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. आपली इच्छा पूर्ण होणार हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. नको हो उदास, मी आहे तुझ्या आसपास. डोळे बंद करून आठव, बघ मी आहे तुझा विश्वास. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे तर हसून खेळून, कारण जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. फूल बनून हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटून तर सर्वजण आनंदी होतात, न भेटता नाती जपणं हेच खरं जीवन आहे. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. स्वामी लीला अपरंपार आहे, फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. बंद केलेले नयन माझे चित्तरूप बघुनी, तुझे स्वामी तिन्ही जगाचा, तू माय बापा आहे या जनाचा. वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती साथ देते. जाणले समर्था तुम्ही माझ्या मनेचे भाव, म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी सावलीही सोडेल तुझी साथ. तू घाबरू नको, स्वामीच पकडतील तुझा हात. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे हे नवनवीन विचार ऐकत चला, तुमच्या मनाला प्रसन्नता होईल. तुमच्या मनातील असंख्य विचार तसेच ज्या वाईट शक्ती आहेत त्या जाण्याचं कार्य हे स्वामी समर्थांचे संदेश करतील. तुम्हाला ज्याप्रमाणे वेळ मिळेल त्याप्रमाणे ते ऐकत चला. तसे तुम्ही आत्तापर्यंत स्वामी समर्थ माझी आई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया एकदा सबस्क्राईब करून घ्या. तसेच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, यामुळे आमचे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. श्री स्वामी समर्थ.